Good morning, students. Bridge course Science and Technology, Part 2, Standard 9th, Worksheet number 15, Information Communication Technology, Chapter number 10, Information Communication Technology, the new direction of progress. You know the term information technology. Information Communication Technology means ICT, includes communication devices and the use of those devices as well as the services provided with their help. The store of information generated due to the advance in science and technology is increasing at a tremendous rate. And if we ignore this explosion in information, the knowledge that we have will become outdated. Devices used in information communication technology. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. आपणाला माहिती आहे की संगणकाचा उपयोग आज सर्वत्रच केला जातो. म्हणजे आज जो साक्षर मानला जातो तो संगणक साक्षर असेल तरच तो साक्षर मानला जातो. त्यामुळं कम्प्युटर हा आपणाला आता यायलाच हवा आहे आणि तो आता येतोय सुद्धा आपणाला. मोबाईल म्हणजे बऱ्यापैकीच आता पाम साईज कॉम्प्युटर म्हणजे तळव्या एवढा, हाताच्या तळव्या एवढा जो आहे तो कॉम्प्युटरच आहे थोडक्यात मोबाईल म्हणजे याच्यामार्फत आपणाला भरपूर अशी माहिती मिळू शकते, आदान प्रदान करू शकतो आपण. त्यानंतर तिचं माहितीचं वर्गीकरण करू शकतो, माहितीचं व्यवस्थापन करू शकतो. त्यासाठी एक चार्ट आपणाला दिलेला आहे बघा. नेम ऑफ द डिव्हाइस कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ अँड टेलिव्हिजन सेट. व्हॉट इज इट यूज फॉर, त्याचा वापर कशासाठी होतो. वेअर इज इट यूज, कोठे केला जातो. आणि बेनिफिट्स फ्रॉम इट्स यूज. या सगळ्यामध्ये कम्प्युटर किंवा लॅपटॉप विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस फॉर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन. म्हणजे या सगळ्यामध्ये संगणकाचा उपयोग हा सगळ्यात जास्त होत राहतो. द कम्प्युटर यूज ड्युरिंग द पिरियड बिटवीन 1946 अँड 1959 आर यूज टू द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स. अशा बऱ्याच जनरेशन निघालेले आहेत. आपणाला माहिती आहेत की संगणकाची आता 5वी 6वी 7वी पिढीपर्यंत पुढं जनरेशन निघालेले आपण बघतोय. पूर्वीचे जे कॉम्प्युटर होते त्यांना व्हॉल्व्ज होते. त्या व्हॉल्व्ज हे बिग साईज खूप मोठे होते आकाराने आणि त्यामुळे तो काय व्हायचा की कॉम्प्युटर लगेच लॉट ऑफ हीट प्रोड्यूस करायचा, जास्त प्रमाणात उष्णता तयार करायचा आणि लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड ऑर कन्झ्युम्ड. जास्त प्रमाणात वीज आणि उष्णता वीज वापरली जायची आणि उष्णता जास्त निर्माण व्हायची आणि त्यामुळे तो काय व्हायचा लगेच शटडाऊन व्हायचा. कम्प्युटर्स वुड शट डाऊन मेनी टाइम्स. आता संगणकाला आपण मुख्यतः त्याचे 3 भाग आपण बघतो. इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट अँड आउटपुट युनिट. इनपुट, आउटपुट अँड प्रोसेसिंग युनिट. इनपुटमध्ये काय येतं, ऑल टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन डाटा इज एंटर्ड इन टू द कम्प्युटर थ्रू दिस युनिट. संगणकाला माहिती पुरवली जाते स्टोरेजसाठी किंवा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी. त्याचे 3 प्रोसेसिंग युनिटचे भाग आहेत. मेमरी युनिट, कंट्रोल युनिट अँड ALU युनिट. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. आउटपुट युनिट, संगणकाला माहिती पुरवल्यानंतर आपणाला तो माहिती किंवा उत्तरं पाठवतो म्हणजे काय, कॅल्क्युलेशन करतो. त्याची माहितीची जे आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपणाला त्यामार्फत आउटपुट तो देतो. तो कशामार्फत असतं, द रिझल्ट सोल्युशन ॲन्सरिंग इज इव्हेंच्युअली सेंड टू द आउटपुट. प्रिंटरच्या मार्फत असेल म्हणजे जनरली अ स्क्रीन मीन्स मॉनिटर ऑर प्रिंटर इज यूज ॲज ॲन आउटपुट युनिट. आता कॉम्प्युटरचे बरेच असे कॉम्पोनंट्स आहेत, भाग आहेत. मेमरी,
त्याच्यामध्ये पण बरेच प्रकार येतात. इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी, रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, रोम, रीड ओनली मेमरी, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रॅम, डाटा अँड इन्फॉर्मेशन, संगणकाला माहिती पुरवणे. आता जनरली आपण दोन प्रकार कॉम्प्युटरचे बघतो. टू मेन components of computers. First, hardware. Hardware consists of all the electronics and mechanical parts used in computers. And software refers to the commands given to the computer, information supplied to it means input, and the result obtained from the computer after analysis means output. विश्लेषित माहिती जी मिळते त्याला आपण आउटपुट असं म्हणतो. आता यामध्ये आपण बरेच प्रोग्राम अटेंड करू शकतो, बरीच माहिती मिळवू शकतो. युजिंग मायक्रोसॉफ्ट वर्ड टू क्रिएट अ डॉक्युमेंट अँड वर्ड इक्वेशन्स. युजिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल टू ड्रॉ ग्राफ बेस्ड ऑन द ऑब्टेन न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. म्हणजे प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढणे, याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग आपण करू शकतो. मात्र जी माहिती आपण इनपुट करणार आहे, जे डाटा आपण फीड करणार आहे, एंटर करणार आहे, त्याच्याबद्दल सुद्धा कोणती माहिती आपण पाठवतो याची काळजी घेतली पाहिजे. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक व्हेन एंटरिंग डाटा. कोणती माहिती पाठवायची. अननेसेसरी स्पेशल कॅरेक्टर्स शुड नॉट बी यूज. ड्रॅग डाटा, स्मार्ट टॅग, अशी बरीच माहिती किंवा फॉर्म्युले यूज करावे लागतात. त्याची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. युजिंग मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट टू क्रिएट अ प्रेझेंटेशन. देन some uses of information communication technology are given in the boxes below. What are its other uses? बघा, डेमॉन्स्ट्रेशन कुठे कुठे यूज करतात त्याची माहिती दिलेली आहे आपल्याला. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे निर्देशन. प्रेडिक्शन अंदाज वर्तवणे. मेट्रॉलॉजी म्हणजे काल आपण माहिती घेतली हवामानशास्त्र, याच्यामध्ये वापर केला जातो. कलेक्टिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन, इंटरनेट, ईमेल्स, न्यूज ग्रुप्स, ब्लॉग्स, चॅट रूम्स, विकिपीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता कोरोनाच्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हर्च्युअल मीटिंग्स याचा जास्त उपयोग करण्यात आलेला आहे. बघा, आत्ता जो आपला अभ्याससुद्धा सुरू आहे तो याचाच एक भाग आहे. ऑपॉर्च्युनिटीज इन द कॉम्प्युटर फील्ड, संगणक क्षेत्रातील संधी. सॉफ्टवेअर फील्ड, हार्डवेअर फील्ड, ट्रेनिंग, मार्केटिंग याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर सीडॅक याची माहिती दिलेली आहे बघा आपल्याला. सीडॅक म्हणजे काय? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग सिच्युएटेड इन पुणे. याची माहिती या आपल्याला या बॉक्समध्ये दिलेली आहे. अशी ही माहिती आपण वर्कशीट नंबर 15 याच्यामध्ये आपण लिहायची आहे. आणि आज आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चे सर्व कृतीपत्रिका पूर्ण या ठिकाणी होत आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चे आपले पूर्ण झालेले आहेतच. आता या दोन्ही भागांचे आपण कृतीपत्रिका लिहून ठेवायच्या आहेत. नंतर 15 तारखेला तुम्हाला 3rd युनिट टेस्ट दिली जाईल आणि ती तुम्ही सोडवून तुमच्याजवळ ठेवायची आणि नंतर ज्यावेळी शाळेत मागितली जाईल त्यावेळी तुम्ही द्यायची आहे. देन नेक्स्ट, स्टँडर्ड 10th. In previous lecture we have seen some types of chemical reactions. First, combination reaction, when two or more reactants combine in a reaction to form a single product, it is called a combination reaction. Then decomposition reaction, the chemical reaction in which two or more products are formed from a single reactant is called decomposition reaction.
Also we learned examples of these reactions. Then next, displacement reaction. The reaction in which the place of the ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. डिस्प्लेसमेंट विस्थापन अभिक्रिया. यामध्ये ज्या दोन अभिक्रिया होत्या त्या आपण जाता जाता शेवटी पूर्ण केलेल्या होत्या. त्या मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इथे लिहिलेल्या आहेत बघा. कॉपर सल्फेट ॲक्वियस रिॲक्ट विथ फेरस आयर्न सॉलिड आहे टू फॉर्म FeSO4 aqueous plus copper solid plus heat evolved. And next reaction is second, copper sulfate CuSO4 react with lead Pb to form PbSO4 lead sulfate plus copper solid state, and heat is evolved in this reaction. Next type, double displacement reaction. The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reactions. बघा, ज्या अभिक्रियामध्ये अभिकारक जे आहेत त्यांच्या आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, साका प्रेसिपिटेट सॉलिड सबस्टन्स. पण तो कसा, जसा पाण्यामध्ये गाळ खाली साचतो तशा पद्धतीनं साका त्याला म्हणतात. फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, रिकॉल द ॲक्टिव्हिटी 3 फ्रॉम पेज 31. Add potassium chromate K2CrO4 solution to barium sulfate BaSO4 solution. काय होते रिएक्शन बघा. K2CrO4 aqueous लिहून ठेवा, तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवा, प्लस BaSO4 बेरियम सल्फेट aqueous टू फॉर्म, ॲरो दाखवा, टू फॉर्म म्हटलं की ॲरो, BaCrO4 बेरियम क्रोमेट येलो प्रेसिपिटेट, डाउनवर्ड ॲरो दाखवा, डाउनवर्ड ॲरो, प्लस K2SO4 पोटॅशियम सल्फेट सोल्युशन तयार होतं ॲक्वियस. याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेत बघा. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म? येलो प्रेसिपिटेट. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट BaCrO4 बेरियम क्रोमेट. राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन. आत्ता सांगितलेली रिॲक्शन लिहायची. लक्षात आलं? आता यांनी काय केलेले आहेत, आपले आयन एक्सचेंज केलेले आहेत, म्हणजे ही रिॲक्शन कोणती झाली? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अशा पद्धतीनं ही चौथी रिॲक्शन आपणाला जी दिलेली आहे ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. द नेक्स्ट, endothermic and exothermic processes and reaction. Endothermic, endo means heat is absorbed in some reaction, heat is absorbed, and in some reaction heat is evolved, heat is evolved. There is an exchange of heat in chemical reaction as well. Accordingly, some chemical reactions are exothermic while some other are endothermic. During exothermic chemical reactions, heat is given away when reactants are transformed into the products, while during endothermic chemical reactions, heat is either absorbed from the surrounding or has to be supplied continuously from outside. हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्याला काय म्हणतात? एंडोथर्मिक. आणि हीट इव्हॉल्व केली जाते रिॲक्शनमध्ये त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल,
In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. जर सहज सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर पाणी जर ओतलं तर काय होतं, तर विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते आणि त्यामुळं काय होतं, उष्णता बाहेर फेकल्यामुळं सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होतं आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. ॲज अ रिझल्ट वॉटर गेट्स इव्हॅपरेट्स इन्स्टंटनियसली म्हणजे तात्काळ. And if it is poured into the concentrated sulfuric acid which may cause an accident, अपघात होण्याची शक्यता असते, भाजण्याची शक्यता असते. मग हे अवॉइड करण्यासाठी काय करावं लागेल? टू अवॉइड दिस रिक्वायर अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन द ग्लास कंटेनर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट अ टाईम ॲडेड विथ स्टरिंग. मग काय करतात, जेवढं पाहिजे तेवढं पाणी घेतलं जातं आणि ते म्हणजे काचेच्या भांड्यामध्ये, बीकरमध्ये, आणि त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड ओतलं जातं स्लोली, म्हणजे स्मॉल क्वांटिटी, हळूहळू ओतलं जातं आणि स्टिरिंग ढवळलं जातं. त्यामुळे काय होतं, हीट जी प्रोड्यूस झालेली असते ती एस्केप होते, मुक्त होऊन जाते आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणजे डायल्युशनची प्रोसेस कंप्लीट होते. देअरफॉर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ॲट अ टाईम. त्यानंतर आणखी 2 रिॲक्शन दिलेले आहेत, पण तो भाग आपल्या सिलेबसमधून वगळलेला आहे, पण माहिती घ्या तुम्ही. बघा, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 in water, heat from the surroundings is absorbed and therefore the temperature of the resulting solution is less. And this process is called endothermic process. And when the solid NaOH, स्थायीरूप सोडियम हायड्रॉक्साईड, हे जर पाण्यात विरघळलं, इज डिसॉल्व इन वॉटर, heat is given out and therefore the temperature increases, and the process in which heat is given out are called exothermic process. आता 2 उदाहरणं दिलेली आहेत बघा आपल्याला. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेट हीट. आता ही जी हीट जे नोट केलेली आहे, दाखवलेली आहे, ती रिॲक्टंटमध्ये दाखवलेली आहे बघा. हीट टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड स्टेट प्लस कार्बन डायऑक्साईड गॅसियस स्टेट. हीट ज्यावेळी इंडिकेट केलेली असते कुठे, इन रिॲक्टंट, दिस रिॲक्शन इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये बघा, कॅल्शियम ऑक्साईड CaO रिॲक्ट विथ वॉटर, CaO सॉलिड स्टेट, वॉटर इन लिक्विड टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस स्टेट, अँड हीट इज इव्हॉल्व्ड, उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणतात, एक्झोथर्मिक रिॲक्शन. याच्यामध्ये हीट इंडिकेट कुठे केलेली आहे बघा, दाखवलेली कुठे आहे बघा, तर प्रॉडक्टमध्ये दाखवलेली आहे. प्रॉडक्टमध्ये हीट दाखवली की ती बाहेर पडली आणि रिॲक्टंटमध्ये जर हीट लिहिलेलं असेल तर हीट ॲब्सॉर्ब केलेलं आहे. लक्षात आलं? त्यामुळे आता मी स्वाध्यायामध्ये हा प्रश्न तुम्हाला देणार आहे, डिस्टिंग्विश बिटवीन एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. यामध्ये पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची, त्याच्यानंतर एक्झाम्पल लिहायचं. देन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. Rate of chemical reaction is different for different material, or is different reaction is different. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर हा वेगवेगळ्या अभिक्रियेसाठी वेगवेगळा असतो. आता फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं ही स्लो प्रोसेस आहे. आपल्याला माहिती आहे, वाहन एखादं विकत आणलं किंवा लोखंडाच्या वस्तू आहेत, ह्या तात्काळ लगेच गंजत नाही आहेत, काही वर्ष गेल्यानंतर त्या गंजतात. म्हणजे ही कशी आहे, स्लो रिॲक्शन आहे. स्लो म्हणजे लॉंग टाईम चालणारी रिॲक्शन आहे. काही
फास्ट रिॲक्शन असते. फॉर एक्झाम्पल बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा असेल आणि त्याच्यामध्ये जर सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू जर पिळलं तर काय होतं, रसामुळं काय होतं, कार्बन डायऑक्साईड त्याच्यातला रिलीज होतो. ही फास्ट रिॲक्शन आहे. मीन्स सम रिॲक्शन्स completed in short time, that is occur rapidly, while some other require long time for completion, that is occurs slowly. Cooking gas start burning on ignition. बघा, स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो, म्हणजे ही कशी झाली, फास्ट रिॲक्शन झाली. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग, ही स्लो रिॲक्शन झाली. एरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल, खडकाचा अपक्षीणन होऊन माती तयार होणे, ही स्लो रिॲक्शन झाली. स्लो आणि फास्ट अशा पद्धतीनं दोन प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. मग कोणकोणते घटक रिस्पॉन्सिबल आहेत रिॲक्शनसाठी? टू ऑकर रिॲक्शन डिफरंट फॅक्टर्स, मीन्स सम फॅक्टर्स अफेक्ट ऑन दी स्पीड ऑफ reaction. For example, during winter long time is required for setting milk into curd. हिवाळ्यामध्ये दुधाचं विरजण बनण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण जंतूंची वाढ जास्त होत नाही तापमानामुळं. कारण कमी तापमान असलं तर वाढ नीट होत नाही, जास्त तापमान झालं तरी वाढ होत नाही. पण रेग्युलर नॉर्मल टेम्परेचर असेल तर त्याची ग्रोथ फास्ट होते. त्यामुळं the rate of setting of milk increases and the curd is formed in summer season, during summer. Factors affecting the rate of a chemical reaction. काही घटक जे आहेत, कोणकोणते घटक हे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करतात? त्यामध्ये पहिला आहे नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, बघा. ॲल्युमिनियम मेटल अँड झिंक मेटल रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. फर्स्ट ॲल्युमिनियम रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड इन अनदर टेस्ट ट्यूब टेक अ झिंक अँड रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. दोन टेस्ट ट्यूब घ्या, एकामध्ये ॲल्युमिनियम आणि सल्फ्युरिक ॲसिड मिक्स करा आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये झिंक जस्ताची खडे घ्या किंवा पावडर घ्या आणि त्याच्यामध्ये HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करा, ओता, पोअर्ड इन इट. काय होईल, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. त्यामुळे फास्ट रिॲक्शन कोणती होणार आहे, ॲल्युमिनियम मेटल मोर रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड दॅन झिंक ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. Because aluminum is highly reactive metal. Aluminum is highly reactive metal than zinc. ॲल्युमिनियम हा जास्त अभिक्रियाशील आहे जस्तापेक्षा, आणि त्यामुळे ॲल्युमिनियमची आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची अभिक्रिया ही पटकन होते, जलद होते, कोणापेक्षा, झिंक धातूपेक्षा. म्हणजे या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्या माहितीसाठी हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणते आहेत, त्यांची सेरीज आहे, त्यांची श्रेणी आहे. हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये पहिला येतो पोटॅशियम, देन सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम. हे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहेत. अँड देन मीडियम रिॲक्टिव्ह मेटल, मध्यम, त्यामध्ये झिंक. आत्ता आपण उदाहरणं बघितलं बघा, हायलीमध्ये ॲल्युमिनियम आला आणि मीडियममध्ये कोण आला, झिंक, ferrous, lead and copper is a medium reactive elements. and low reactive म्हणजे अतिशय कमी अभिक्रिया करणारे किंवा लेस रिॲक्टिव्ह. लो रिॲक्टिव्ह यामध्ये मर्क्युरी, Ag म्हणजे सिल्वर अँड Au म्हणजे गोल्ड, हे लो रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. यांची अभिक्रिया फारच कमी होते. समजलं.
यानंतर उद्याच्या तासाला पण किंवा पुढच्या तासाला पण साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, कॅटलिस्ट यांचा अभ्यास करणार आहे. सो क्वेश्चन फॉर यू, एक्झरसाइज. फर्स्ट क्वेश्चन, what is meant by a double displacement reaction? A double double displacement reaction. Give two examples of double displacement reaction. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता फरक देत नाही आहे पण एक्सप्लेन करायला सांगतो. पुढचा प्रश्न घ्या. एक्सप्लेन द टर्म्स with examples. First, endothermic reaction and exothermic reaction. Endothermic reaction and exothermic reaction. Thank you.